देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणं हे कर्तव्यच आहे. त्याचबरोबर स्वतःबरोबरच कुटुंबियांना आनंदी जीवन जगता यावे यासाठी ताणतणाव आणि व्यसनाधीनतेपासून कायमचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीही प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे. केवळ 15 ऑगस्ट या दिवशीच देशाप्रती अभिमान न बाळगता वर्षभर हा अभिमान मनात ठेवून भारतीय म्हणून आपले कर्तव्य पार पाडा असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश वर्षा पारगावकर यांनी केले. तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जुन्या न्यायालयातील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश वर्षा पारगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती MP जेसवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी कराळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे, सचिव ॲडव्होकेट शिवाजी सांगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. न्यायाधीश MP जेसवंत म्हणाल्या, पदोन्नतीनंतर नगरमध्ये आल्यानंतर येथे आनंदाने काम करत आहे. कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे सर्व उपक्रम कौतुकास्पद असून सर्व वकील आणि कर्मचारी सहकार्य करत आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी कराळे यांनी वकील संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिव ॲडव्होकेट शिवाजी सांगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे खजिनदार ॲडव्होकेट बाबाजी सांगळे, महिला सचिव ॲडव्होकेट पल्लवी दातीर, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट मच्छिंद्र आंबेकर, ॲडव्होकेट कल्याण पागर, ॲडव्होकेट पोपट म्हस्के, ॲडव्होकेट मनीषा केळगंद्रे, ॲडव्होकेट राजेश कावरे, ॲडव्होकेट किरण जाधव, प्रबंधक नितीन धोंगडे, सहाय्यक प्रबंधक आसिफ शेख, सौ जिंजे, धीरज नारखेडे, रोहित गुंडू, अश्विनी तगारे, कर्मचारी वाघमारे, तुषार गुंड, विजय सौदे यांच्यासह न्यायालयातील पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचं फक्त ध्वजारोहण करून आपलं कर्तव्य संपणार आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो. सगळ्यात आधी जे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज अटेंड केला आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला आदर्श हा घेण्यासारखा आहे की फक्त स्वातंत्र्य मिळालं किंवा ध्वजारोहण केलं किंवा आपली नोकरी केली म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही, है ना? तर याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आहेत की स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो का. तर आता इथे कौटुंबिक न्यायालयात फारसा तसा अनुभव मला आला नाही, पण काही ठिकाणी असं येतं की आपण ना लिटिगंट्सचं प्रेशर जे असतं, त्यांचं जे टेन्शन असतं ना कामाचं किंवा त्यांचे जे वाद आहेत त्याचं, कधी क्रिमिनल मॅटर्समध्ये कधी सिव्हिल मॅटर्समध्ये, हे जजेस तर आहेतच, एक जजेसवरती कामाचा ताण आहे, आपण सगळेजण वाचतो, ऐकतो, अनुभवतो. पण मला असं वाटतं की लिटिगंट्स काय करतात, त्यांची जी फी असते ना, ती फी देऊन त्याच्या बदल्यात ते वकिलांना टेन्शन अलोकेट करतात, म्हणजे अलॉट करतात त्यांचं जे टेन्शन आहे ते. मग ते निवांत होतात काही अंशी, आणि मग वकील साहेबांच्या मनात की उद्या तारीख आहे, उद्या काय रिव्ह्यू करायचंय, हा हे सायटेशन बघायचं राहिले, पारगावकर मॅडम ऐकत नाही, ऍडजस्टमेंट देत नाही, हे असं सगळं चालू होतं है ना. टेन्शन मधून मग इथे तरी मला फारसं जाणवलं नाही, पण जिथे क्रिमिनल कोर्ट होते एक्सक्लुझिव्ह, तिथे हे जाणवतं की ऍडव्होकेट्स खूप स्ट्रेस मध्ये असतात आणि मग काही त्याची इच्छा असो नसो काही वेगळ्या वाटेला ते जातात, है ना. जसं नशामुक्ती अभियान वगैरे सध्या खूप देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर मला वाटतं अशा गोष्टींपासून स्वातंत्र्य हे सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की आपल्याला त्याच्यापासून स्वतंत्र होता येईल का, है ना. तरी आपण टेन्शन घेतो, त्याचं काम करतो, लिटिगंटचं काम करणं आपलं कर्तव्य आहे, आपण त्या दृष्टीने सगळं करतो. पण त्याच्या नादात आपली हेल्थ खराब होऊ नये, आपल्या हेल्थवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या संसारावर, आपल्या समाजावर अल्टिमेटली आणि आपल्या देशावर त्याचा परिणाम होणे याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बहुतांश वकील बंधू, कर्मचारी बंधू मध्ये काय काय मी पाहिले असे होते. बहुतांश वकील बंधू इथे दिसत नाही, पण काही ठिकाणी दिसतात, तर तिथे त्यांनी त्या अनुषंगाने काही करता येईल का हे बघावं. दुसरं म्हणजे त्या निमित्ताने मांडण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण सगळे भारतीय झालो की ना मी पारगावकर मॅडम राहिले, ना मी न्यायाधीश म्हणून राहिले, ना जसवंत मॅडम न्यायाधीश म्हणून आपल्यासमोर राहिल्या, ना कराळे साहेब आपल्यासमोर सिनियर ॲडव्होकेट म्हणून आहेत, तर कर्मचारी कोणी मी अमुक आहे, मी अमुक आहे असं आहे. आज आपण सगळे भारतीय झालो ना 15 ऑगस्टसाठी. तर आपण रोजच असे भारतीयच राहूया. जर तिथे असते तेव्हा कर्तव्य पार पाडणं आपलं काय आहे,
वकील साहेबांचं पक्षकाराची बाजू मांडत आहे. पण अदरवाईज आपण तो जो आपला एक कोश आहे ना, जसं की पारगावकर पाडा म्हणून एक कोश येतो, नंतर एक जज म्हणून एक कोश येतो. त्यापेक्षा आपण एक भारतीय म्हणून सगळेजण राहूयात आणि भारतीय न्याय देण्याचं आपण एक काम करूयात. हो की नाही? आज हे महाराष्ट्र आपलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जेव्हा महाराष्ट्र गीत मगाशी वाजलं तेव्हा मला दुसरं गीत आठवलं. हे राष्ट्र हे राष्ट्र प्रेषितांचे देवतांचे हे राष्ट्र आहे, हे प्रेषितांचं सुद्धा राष्ट्र आहे, ते सगळ्यांचंच राष्ट्र आहे. हो की नाही? आणि त्या राष्ट्राप्रती एक आपण सगळ्यांचं आहेच तुमचं म्हणजे आपण त्याच्यावरती प्रेम आहे त्या राष्ट्रावरती. म्हणूनच तर सेवानिवृत्त कर्मचारी आणि दिसतात तिथे. खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते मला ही की आपण एरवी आपलं काम आहे नोकरी आहे म्हणून येत राहतो. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा ध्वजारोहणाला यावंसं वाटतं. हे खूपच अभिमानाची गोष्ट वाटते मला. ती नोंद घेण्यासारखी गोष्ट वाटते. तर एरवी सुद्धा आपण भारतीय म्हणून राहू. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून मी हे नक्कीच घेईन की आपल्या कर्तव्यानंतर सुद्धा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपल्या राष्ट्राचं काहीतरी देणं लागतो. हो ना? सो पुन्हा आपल्या राष्ट्राप्रती एकदा वंदन करून मी आपली रजा घेते. धन्यवाद. न्यायालयाचा चार्ज नगरमध्ये घेतला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे इथेच प्रमोशन झालं. म्हणजे ते माझ्यासाठी काही आयुष्यातली ही एक प्रमोशन म्हणजे वेगळी फेज असते. त्याच्यामध्ये सर्वजण वाट बघतात आणि ते प्रमोशन नगर मध्ये प्रवेश केल्यानंतर नगरवासियांच्या सर्व शुभेच्छांच्या वेळी झालं असं मी समजते. 11 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत करायचं पहिल्यांदाच दिवाळीचा जो उत्सव तुम्ही नगरमध्ये साजरा केला म्हणजे मॅडम हे म्हणजे आता एवढे ज्युडिशरीचे सेशन्स फिरले परंतु दिवाळीमध्ये जो फराळ मिळाला तो नगरमध्येच मिळाला पहिल्यांदा. त्याबद्दल खूप सारे आठवणी ह्या सरकार न्यायालयाच्या घेऊन पुढे जाणार आहे. दिघे मॅडमचं असं म्हटलं की मॅडमच्या आई 1 महिना झाला झालेली आहे. आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. खूप शिंदेची कविता. आई म्हणजे वासराची गाय असते, लग्नाचं काय असते, दुधावरची गाय असते. सर्वात असते तेव्हा ती जाणवत नाही आणि आता नाही म्हटलं तर कुठे नाही म्हणत नाही. तर शिंदेची कविता आहे. मॅडम आपल्या मातोश्रींना पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या याच्यासाठी आमच्या सर्वांची खूप खूप शुभेच्छा. कौटुंबिक न्यायालयाच्या वतीनं साहेब हा कार्यक्रम आयोजित करताना माझे जे सगळे सहकारी आहेत सर्व सदस्य आहेत यांचं खूप मोलाचं सहकार्य मला लाभलं. कारण कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर तो एकाचा कधीच नसतो, कारण ते टीम वर्क असतं आणि माझ्या टीम मध्ये सगळे सदस्य आहेत, सगळे म्हणजे पदाधिकारी सदस्य हे सगळ्या सदस्यांनी मला हा कार्यक्रम करण्यासाठी खूप उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे. त्याबद्दल विशेषतः त्यांचं मनापासून आभार मानतो. आज कधी कधी असा प्रसंग येतो ज्यावेळेस कार्यक्रम करायचे असतात त्यावेळेस परमिशन वगैरे, कारण न्यायालयीन कार्यक्रम म्हटलं की साहेब त्या कागदाच्या याच्यातले आणावं हे करावं म्हणजे परमिशन घेतल्याशिवाय काही करताच येत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तितका त्रास अजिबात झाला नाही, कारण आम्हाला कुठलीही गोष्ट आम्ही आपल्याला सांगितली की आपण एका मिनिटात त्या गोष्टीला होकार दिला, म्हणून विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. मित्रांनो, ज्यावेळेस कुठला एखादा चांगला कार्यक्रम असतो त्यावेळेस आपली सगळ्यांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला असते, त्यावेळेस तो कार्यक्रम खरंच चांगल्या अर्थानं चांगला होतो. आज भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला काही गोष्टी जर बघितलं तर ज्या दिवशी 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला तो उगीच झालेला नाही. त्याच्यासाठी खूप हुतात्म्यांना आपले जीवाचं रान करावं लागलं, आपले बलिदान द्यावे लागले. काही गोष्टी जहाल आणि मवाळ या दोन्ही गोष्टींचा तिथं वापर करावा लागला, कारण फक्त एक म्हणजे एका गालात मारली म्हणून दुसरा गाल पुढे करणारा जर समजा स्वातंत्र्य सैनिक असते तर देश स्वतंत्र झालाच नसता. त्याला भगतसिंग, लोकमान्य टिळक, राजगुरू यांची पण पार्श्वभूमी आहे. आपला देश स्वतंत्र होताना दोन्ही बाजू या इथं या स्वातंत्र्यवीरांना अवलंबलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंग्रजांच्या जोखडातून आपल्याला मुक्त केलेलं आहे. आज आपण स्वतंत्र आहोत, पण कधी कधी असं वाटतं अजूनही काही लोक जे म्हणतात की साहेब अजूनही काही दिवस इंग्रज पाहिजेच होते. तर लोक नीट राहत नाही, म्हणजे स्वतंत्र दिलं मग त्या स्वातंत्र्याला स्वैराचार करतात की काय.
असा एक प्रश्न निर्माण होतो. काही लोकांच्यामुळं या गोष्टी निश्चितपणे घडतात, परंतु 1-2% लोक असे असतील, पण 98% लोक चांगले आहेत, जेणेकरून या स्वातंत्र्याचा सगळ्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे फायदा करून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित ते स्वातंत्र्याचे जे सगळे नियम आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे सर्वजण इथं आपापलं कर्तव्य बजावत आहे. आणि मग खऱ्या अर्थानं वाटतं की ही आपली लोकशाही आहे. आज या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. कौटुंबिक न्याय वकील संघाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आपले आभार मानतो.